हॅलो. नमस्कार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आय होप माझा आवाज क्लिअर असेल सर्वांना. वेलकम एव्हरीबॉडी. सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या या रविवारच्या सत्संगमध्ये. आय होप आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर असतील सर्वांना. जस्ट गिव्ह मी वन इन द चॅट बॉक्स. सो वेलकम एव्हरीबॉडी. खूप खूप धन्यवाद. चला, तर जे लोक पहिल्यांदा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, आज पोस्ट डे ज्यांचा आहे त्यांच्यासाठी थोडीशी माहिती देतो मी, की सत्संग हा आपला प्रत्येक रविवारचा एक क्लास आहे जो आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो सर्वांसाठी. इट इज जस्ट फॉर सम अवेअरनेस. काही आपल्याकडून हेल्प व्हावी त्याच्यासाठी आपण हा क्लास घेतो. आणि या क्लासमध्ये आता मागील काही दिवसापासून आपण भगवद्गीता या विषयावर चर्चा करत आहोत. सो भगवद्गीतेमधले जे जे अध्याय आहेत त्या एकेका अध्यायाला आपण समजून घेत आहोत अगदी व्यवस्थितपणे, मराठी भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये. आणि श्लोक काय आहेत किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपला फोकस जो आहे तो याच्यावर आहे की भगवद्गीता आजच्या जीवनामध्ये, आजच्या या 2026 मध्ये आपल्याला कशा प्रकारे हेल्प करू शकते. त्यामुळे जी भगवद्गीता आपण बोलत आहोत किंवा ज्याच्यावर आपण चर्चा करत आहोत त्याला आपण भगवद्गीता इन माय वे असं म्हणत आहोत. ठीक आहे. सो सत्संग हा जो प्रकार आहे, जो चालू झालेला आहे किंवा जो चालू केलेला आहे आपण, ते चालू करण्याच्या मागे एक खूप मोठं उद्देश होतं की प्रत्येक रविवारी, प्रत्येक आठवड्यातून एकदा सर्वांनी एकत्र येऊन काही नवीन शिकावं, काही नवीन समजावं. ओके. कारण आपला जो ब्रेन आहे, हा माइंड, याला जशा प्रकारे आपण खाद्य देतो हा तसंच आपल्यासाठी काम करतो. ठीक आहे. जर का आपण याला नेहमी काही नकारात्मक खाद्य देत राहिलो तर हा नेहमी आपल्याला तसेच रिझल्ट देत राहील. ठीक आहे. आणि जर का त्याला चांगलं खाद्य देत राहिलो आपण तर चांगले रिझल्ट देत राहील. सो एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आज मी तुम्हाला सर्वांना करायला लावणार आहे आणि त्यानंतर आपण अध्यायाची सुरुवात करू. ठीक आहे जी. म्हणजे तुम्हाला हे समजून जाईल कि एव्हरीथिंग इन युअर लाइफ इज हॅपनिंग जस्ट बिकॉज ऑफ योर माइंडसेट, नथिंग एल्स. बाकी जो सारी चीजें है वो क्या है? अंधश्रद्धा है ते. ठीक है. ओके. सो नाउ विल डू वन, एक छोटीशी आपण काय करू, प्रॅक्टिस करू. सो माझा नेहमी फोकस हा असतो की श्रद्धा त्याच्यात चुकीची कोणतीच गोष्ट नाहीये, पण अंधश्रद्धा हे फार चुकीचं आहे. आणि त्या अंधश्रद्धेमुळेच मग काही गोष्टी होतात. ओके. सो त्यामुळे श्रद्धा असणं हे चुकीचं नाहीये, पण अंधश्रद्धा नसावी. आणि त्या अंधश्रद्धा आणि श्रद्धामध्ये फार छोटी लाईन आहे. तुम्हाला समजणार पण नाही की तुम्ही श्रद्धेतून अंधश्रद्धेत कधी गेले. आणि असे बरेच समाज प्रबोधनकार झाले, असे बरेच लोक झाले ज्यांनी ओरडून ओरडून आपल्याला खूप काही गोष्टी सांगितल्या. पण ते म्हणतात ना की कितीही ओरडून सांगितलं तर काही ठिकाणी असं असते की काही ठिकाणी बदल हा होतच नाही, है ना. आणि मग सकाळी विचारलं जाते की राम, सीतारामाची कोण आहे, तर ते म्हणते माहित नाही. रात्री पूर्ण पारायण ऐकलं, रामायण ऐकलं आणि काहीच माहित नाही. ठीक आहे. सो ते न व्हावं याच्यासाठी हा जो रविवारचा क्लास आहे हा आपण घेतो, की कुठं जे कोणी लोक आपल्याशी जुळलेले आहेत डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, त्यांनी एकदा तरी त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करावा कोणतीही गोष्ट करताना. नॉलेज घेणं, शिकणं याच्यात काही वावगं नाहीये, याच्यात काही चुकीचं नाहीये. पण तुम्ही काय शिकताय, कुठून घेताय आणि त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय का, ते प्रश्न तुमच्या मनात येतात का, तुमच्या प्रश्नाला उत्तर दिल्या जाते का, आणि ते जे उत्तर देते ते तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटत आहे का, हे सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. ओके. सो हे लक्षात ठेवायचं ऑलवेज. नहीं तो इस दुनिया में ऐसे बहुत सारे लोग आपके आसपास घूम रहे हैं जो आपको 1 मिनट में बना देंगे और आप बन भी जाओगे. ठीक आहे जी. सो माझा उद्देश हा असेल आजही, उद्याही आणि परवाही नेहमीच, की तुम्हाला त्या गोष्टीपासून अवेअर करत राहणे. बाकी चॉईस तुमची आहे. ठीक आहे. सो आर यू विथ मी? एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची. सर्वांनी जरा व्हिडिओ ऑन करून घ्यायचे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन, तरच तुम्ही ऍक्टिव्हिटी समजू शकाल मी काय सांगत आहे.
ओके. प्लीज मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन, नाही तर मी पण व्हिडिओ बंद करून ठेवतो 1 तास. चालेल का? ओपन युअर व्हिडिओज एव्हरीबडी. गुड. सो एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. सर्वांनी जरा असे हात करायचे वर. सायन्स समजून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, असे हात केले सर्वांनी. गुड. आता हे दोन्ही हात असे जोडायचे आहेत. असे इथून जोडायचे आहेत आणि असे जोडायचे आहेत. ठीक आहे, जोडले. आता बघून घ्या सगळे बोटं व्यवस्थित आहेत का तुमचे. बघून घ्या जरा, सर्व बोटं व्यवस्थित आहेत. ओके. आता मी सांगेल ते करायचं आहे तुम्हाला. लक्ष द्या मी काय सांगतोय. ओके. आता मी सांगेल तुम्हाला तसं करायचं. डोळे बंद करायचे. आता नका करू सध्या. डोळे बंद करायचे मी सांगेल तेव्हा. आणि म्हणायचं आहे, माझ्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे हे डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा काय आहे, लांब आहे. काय म्हणायचं आहे, माझ्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते डाव्या हाताच्या बोटापेक्षा काय आहे, लांब आहे, असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, माझ्या उजव्या हाताचं मधलं बोट डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. आणि हे किती वेळ म्हणायचं आहे, 1 मिनिट. मी टायमर लावतो. मी म्हणेल स्टार्ट, तेव्हा डोळे बंद करायचे आणि म्हणायला सुरुवात करायचं. आणि हे हात असे जोडून ठेवायचे आहेत जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. मनीष, आपला अमित, हात असे जोडून ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, माझं उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे, असं म्हणायचं आहे. ओके, टाइम स्टार्ट नाव. म्हणत राहायचं आहे मनातल्या मनात, पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. माझ्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. पुन्हा पुन्हा रिपीट करत राहायचं आहे. ओके, करते रहो, करते रहो, करते रहो. माझ्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा लांब आहे. 40 सेकंद अजून म्हणायचं आपल्याला. करत राहा, म्हणत राहा. अजून 30 सेकंद म्हणायचं आपल्याला मनातल्या मनात. अजून 15 सेकंद म्हणायचं आहे. माझ्या उजव्या हाताचं जे मधलं बोट आहे ते डाव्या हाताच्या मधल्या बोटापेक्षा काय आहे, लांब आहे. रिपीट करते रहो इसको. सर्वांनी असे हात जोडून रिपीट करत राहा. शेवटचे 4 सेकंद. ओके, नाव स्लोली स्लोली ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडा. दोन्ही हातांना वेगळं करा. दोन्ही हातांना वेगळं करा. डोळे उघडले, दोन्ही हातांना वेगळं केलं. आता पुन्हा जोडा. असं बघा, उजवं बोट थोडंसं मोठं झालं का. किती लोकांचं झालं सांगा पटकन. जादू आहे का हे. जादू जर हे वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही या क्लासमध्ये बसू नका. ठीक आहे, हे सायन्स आहे. ठीक आहे, जसा तुम्ही तुमच्या माइंडला अफर्मेशन देता, जशी तुम्ही कमांड देता तसं तो काम करतो. तुम्ही म्हणाल आयुष्य खराब आहे, तो म्हणेल तुमचं आयुष्य अजून एकदम खराब आहे. तुम्ही म्हणाल आयुष्य चांगलं आहे, तो म्हणेल अजून आयुष्य तुमचं चांगलं आहे. ठीक आहे, सो बंद करा हे ज्या बाकीच्या गोष्टी चालू आहेत त्या. ठीक आहे, फोकस ऑन युअर सेल्फ. सगळी शक्ती, सगळी ताकद कुठं आहे, तुमच्यामध्ये आहे. ठीक है ना. बाहर मत ढूंढो, मेरे नंबर क्या है, मेरा क्या होने वाला है. कुछ नहीं होने वाला तुम्हारा. ऐसे घूमते रहेंगे, कुछ नहीं होगा तुम्हारा. ठीक है जी. लक्षात आलं. चला आता सुरुवात करू. किती लोकांच्या बोट मोठं झालं जरा टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. येस. यस सर. हाँ. सो व्हाट इज दिस, दिस इज जस्ट अ साइंस. आपने आपके माइंड को कुछ तो भी कमांड किया, उसने आपका उंगली को बढ़ा दिया. अभी थोड्या वेळाने चेक करा, ते नॉर्मल होऊन जाईल. तिथे वाढलाय का नाही, तुमच्या माइंडने फक्त तसं तुम्हाला कमांड केलेली आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, बाकी काही नाही. सो इस चीज को समजो. फार जीवाच्या आकांताने सांगतो मी ह्या गोष्टी. ठीक आहे, पण तरी जर नाही समजत असाल तुम्ही तर मी काही नाही करू शकत त्याला. मी काय कोणीच काही नाही करू शकत. आयुष्य तुमचा आहे, निर्णय तुमचा असतो नेहमी. चला पुढे जायचं. व्हेरी गुड, आगे बढ़ेंगे. सो नाउ टुडे इज द डे वेअर वी आर लर्निंग अबाउट गीता. ठीक आहे, गीता काय आहे गीताला समजून घेते आपण. आता गीता हा काही आध्यात्मिक ग्रंथ नाही आहे. ओके, हा आध्यात्मिक ग्रंथ नाही आहे. हा आहे आपल्या जीवनाचा ग्रंथ. असं म्हणतात की ज्या व्यक्तीने गीता समजली, ज्या व्यक्तीला गीता समजली किंवा ज्याने गीता वाचली, तर वाचणं तर फार सोपं आहे. कोणी वाचून टाकेल, एक ज्याला वाचता येते तो वाचून टाकेल, पण ते समजणं सोपं नाही आहे. ज्याला गीता समजली
त्याला आयुष्य समजलं. ठीक आहे, ज्याला गीता समजली त्याला आयुष्य समजलं. त्यामुळे गीतेला जर का तुम्ही समजून घेतलं तर आयुष्य फार सोपं होऊन जाईल आपलं. आणि ते सोपंच आहे ऍक्च्युली, आपण कठीण केलेलं आहे. तर त्याचे 7 अध्याय आतापर्यंत आपण बघितलेले आहे. आज आपण 8वा अध्याय बघणार आहोत. सर्वांनी जरा लक्ष द्यायचं आहे. 35 ते 40 मिनिटांमध्ये मी हे समजावून सांगतो प्रत्येक वेळेस. आणि श्लोक वगैरे न वाचता जे महत्वाचे पॉइंट्स आहेत तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर आजचा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. सो जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघं आहेत, आणि अर्जुन जो आहे तो भगवान श्रीकृष्णाला काही प्रश्न विचारत आहे जीवनाबद्दल, की हे असं का, हे असं आहे तर ते तसं का, असे प्रश्न आपल्यालाही पडतात आजच्या दुनियेमध्ये, की मेरा क्या होगा सर, मेरा वो होगा क्या, ये होगा क्या. ओके. आणि प्रश्न पडणं चुकीचं नाही आहे. तसेच अर्जुनाला प्रश्न पडतात. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो की पुढं काय होईल. ओके. सो आजचा विषय जो आहे तो थोडासा डीप आहे, पण मी त्याला सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या पक्क डोक्यात बसून जाईल असं मी तुम्हाला सांगेल. तर अर्जुनाचा एक फार जेन्युइन प्रश्न असतो भगवान श्रीकृष्णाला, की हे देवा, हे परमेश्वरा, हे गुरु, जे काही म्हणत असेल तो, मरणानंतर काय होते, मी मेल्यावर काय होईल. आणि हा प्रश्न आपल्याला सर्वांनाही बऱ्याच वेळा पडतो, की मेल्यानंतर काय होते. कोणी म्हणते तुम्ही स्वर्गात जाल, कोणी म्हणते तुम्ही नरकात जाल, कोणी म्हणते तुमचे कर्म जसे असतील तसं तुमचं होईल, कोणी म्हणते आपल्याला काय माहित मेल्यावर काय होते, कशाला टेन्शन घ्यायचं, जे चालू आहे ते मस्त चालू आहे. राईट. सो असाच प्रश्न जेव्हा अर्जुनाला पडतो, अर्जुन विचारतो भगवान श्रीकृष्णाला की मरणानंतर काय होते, भगवंता मरणानंतर काय होते, माणूस मेला की तो संपतो का, की पुढे काही आहे अजून. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे आहे तुम्हाला आता या अध्यायामध्ये मिळणार आहे, या 8व्या अध्यायामध्ये. ठीक आहे. माहित नाही किती मिळतील, पण मी प्रयत्न करेल तुम्हाला सांगायचा. सो अर्जुनाचे प्रश्न काय काय असतात. अर्जुन सुरुवातीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो पहिला प्रश्न, की ब्रह्म म्हणजे काय आहे. अध्यायाचं नाव काय आहे, ब्रह्मयोग. तर अर्जुन विचारतो की ब्रह्म म्हणजे काय आहे. दुसरा प्रश्न विचारतो की आत्मा म्हणजे काय आहे, कर्म म्हणजे काय आहे. आणि आता तो विचारतो की मरणाच्या वेळी काय होते. म्हणजे अर्जुन फक्त युद्धाबद्दल नाही विचारत आहे, त्यावेळेस युद्ध चालू आहे, युद्धाच्या भूमीवर उभे आहे, ते सगळ्या काही गोष्टी आहे आजूबाजूला, तिथे अर्जुन ते युद्धाबद्दलच नाही विचारत आहे, अर्जुन पूर्ण जीवनाबद्दल विचारत आहे. म्हणूनच भगवद्गीतेला जीवनाचं सार म्हटलेलं आहे. म्हणूनच भगवद्गीता ज्याला समजली त्याला आयुष्य समजून गेलं, त्याला सगळ्या गोष्टी समजून गेल्या. आणि एकदा वाचून एकदा ऐकून हे समजत नाही, वारंवार त्याचं काय करावं लागेल, रिपिटेशन करावं लागेल. म्हणूनच आपले जेवढे सेशन्स आहेत त्याची आपण रेकॉर्डिंग करतोय, आणि हे रेकॉर्डिंग आपण देऊ जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेस. तर अर्जुन फक्त युद्धाबद्दल नाही विचारतो, तो विचारतो जीवन काय आहे, मृत्यू काय आहे, हे समजून घ्यायला तो आता तयार आहे, की जीवन काय आहे, मृत्यू काय आहे. आणि आज आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे, की आयुष्य जे जगत आहोत आपण, फक्त तेच जीवन आहे का, सकाळी उठणे, चहा कर, नाश्ता कर, जेवण कर, ऑफिसला जा, पैसे कमव, ईएमआय भर आणि बस, हे जीवन आहे का, की अजून त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. दोन चार इकडच्या तिकडच्या गोष्टी कर, याला काहीतरी म्हण, त्याला काहीतरी म्हण, झालं का हेच जीवन आहे, त्याच्या पलीकडे काही आहे. हा प्रश्न आपल्यासारख्या अर्जुनालाही आज पडलेला आहे. ओके. आपणही अर्जुन आहोत आपल्या आपल्या लाईफ मधले, येस नो, आपणही अर्जुन आहोत आपल्या लाईफ मधले, आपल्यालाही असा प्रश्न पडलेला आहे. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की ब्रह्म म्हणजे काय. सो ब्रह्म म्हणजे परम सत्य. सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं तर ते सत्य जे कधीच बदलत नाही, ते सत्य जे कायम आहे, ते सत्य जे सगळ्यांच्या मागे आहे. शरीर बदलतं का, येस. विचार बदलतात का, येस. पण एक गोष्ट कायम आहे जी कधीच बदलणार नाही, ते आहे आत्मा. विचार बदलतात का, हो बदलतात विचार. आता तुम्ही सागर गारवेला ऐकलं, तुमचे विचार बदलले. थोड्या वेळानं अजून कोणाला ऐकलं, तुमचे विचार पुन्हा बदलून जातील. पुन्हा अजून कोणाला ऐकाल, एखाद्या सायंटिफिक माणसाला तुम्ही म्हणाला अरे नाही नाही ऐसा नाही होता, ऐसा होता है, पुन्हा कोणाला तरी ऐकाल, पुन्हा बदलून जातील. सो शरीर बदलत राहते, विचार बदलत राहतात, पण आत्मा जो आहे तो आहे कॉन्स्टंट. म्हणून तो काय आहे, ब्रह्म आहे. आत्मा काय आहे, परम सत्य आहे. परम सत्य काय आहे, आत्मा. क्योंकि ते बोलते ना की हम, शरीर म्हणजे हे कपडे आहेत आपले, ते तर आपण बदलत आहोत वारंवार, हे मागच्या अध्यायामध्ये सांगितलंय मी.
पण आत्मा जो आहे तो कसा आहे, तो परमनंट आहे, तो न बदलणारा आहे. सो मरणाच्या वेळी काय होते असा जेव्हा प्रश्न विचारला जातो भगवान श्रीकृष्णाला, तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की मरणाच्या वेळी जसं मन असेल तसं पुढचं आयुष्य तुमचं ठरते. तुमचं मन कसं असेल मरणाच्या वेळी? आता किती आपल्या आसपास आपण बऱ्याच लोकांना पाहिलं असेल, घरातल्या बाहेरच्या लोकांना शेवटच्या क्षणामध्ये आपण पाहिलं असेल त्यांना, मरताना पाहिलं असेल, शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं असेल. एक शब्द, एक वाक्य तुम्ही कॉमन ऐकलं असेल की देवाचं नाव घ्या. काय? मरताना देवाचं नाव घ्या. आतापर्यंत का नाही घेतलं हा प्रश्न आहे माझा. आतापर्यंत का नाही घेतलं? आताच घ्या मराच्या वेळेस. सो उदाहरणार्थ जर शेवटच्या क्षणी तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर तुमचं पुढचं आयुष्य जे आहे, मरणानंतरही एक आयुष्य आहे माणसाचं. त्याच्याबद्दल माहिती नाही आपल्याला, पण म्हणतात की एवढ्या योनीमधून जातो आणि ते वगैरे वगैरे जे काही नॉलेज आहे आपल्याकडे इकडून तिकडून आलेलं. ओके. सो जर का ते नॉलेज सत्य असेल, तर मरताना जर का तुमच्या मनामध्ये भीती असेल, भीतीने मराल. किती लोकांना मरण्याची भीती वाटते असा जर हात करा वर करायला सांगितला, तर 90% लोक हात वर करतील. आणि 10% जे करतील नाही त्यांच्यावर काही मला विश्वास नाही की त्यांना भीती नाही वाटत मरणाची. मरणाची भीती प्रत्येकाला वाटते. लेकिन क्यू, मरना तो है ना एक दिन सबको, यस नो. मग त्याच्याबद्दल कॉन्शियस राहायला काय हरकत आहे की कभी ना कभी तो जाना ही है मुझे, आज ना कल, पता नहीं, बस मुझे वो तारीख नहीं पता, बस इतना ही है. तो भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर का मरणाच्या वेळेस म्हणजे शेवटच्या क्षणी जर का तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते अस्थिर असेल. आणि जर का शांती असेल, शांती, कूल, रिलॅक्स. काही लोक बघा तुम्ही की त्यांचं असा पटकन जीव जातो की माहितीही पडत नाही. आपण म्हणतो ना की अरे काल तर होते, काल तर मी त्यांच्यासोबत बोललो आणि आज गेले. शांतीचं जीवन म्हणजे रोजचं जीवन जसं आपण जगतो त्याच्यावर आपलं शेवट ठरतो काय आहे. रोजचं जीवन जे आपण जगत आहोत ते कसं जगत आहोत आपण, त्याच्यावर आपला शेवट ठरेल की आपण कसं जाणार आहोत. आणि जर का आपण शांतीने गेलो तर पुढचं आयुष्य शांत असेल. जर का आपण अस्थिर गेलो, भीतीने गेलो, तर पुढचं आयुष्य भीती असेल. म्हणून मरणाच्या वेळी देव आठवायचा असेल तर देवाला आयुष्यभर आठवावं लागेल. अचानक कसं काय आठवणार आहे? अभ्यास केला नाही, एक्झामला जाऊन आठवणार का उत्तर? नाही आठवणार. त्यावेळी कन्फ्युजन होईल. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. तो ज्या व्यक्तीने वर्षभर अभ्यास केला त्यालाच आठवेल ना शेवटी. ज्याने केलाच नाही त्याला काय आठवणार आहे शेवटी? सो मरणाच्या वेळी जर देव आठवावा असं वाटत असेल आणि शांततेत आपलं मरण व्हावं असं वाटत असेल, तर त्याचं प्रिपरेशन म्हणजे काय आहे? आजचं आयुष्य म्हणजे त्याचं प्रिपरेशन आहे. म्हणजे हा याचा अर्थ हा नाही की आजपासून मरणाचा विचार करा. हे नाही आहे. याचा अर्थ हा आहे की आयुष्य जे काही आपण जगत आहोत ते कसं जगत आहोत हे फार महत्वाचं आहे. ऑलवेज कंप्लेनिंग मध्ये जगत आहोत की ऑलवेज कॉम्प्लिमेंट मध्ये जगत आहोत. म्हणूनच आपण ग्रॅटिट्यूड शिकवतो. जो है, बहुत है, अच्छा है, वो बोलो. सकारात्मकतेकडे लक्ष द्या, पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या. क्या है उस पे ध्यान दो, क्या नहीं है इस पे ध्यान मत दो. क्या अच्छा हो रहा है उस पे ध्यान दो, क्या बुरा हो रहा है उस पे ध्यान मत दो. फोकस कुठं आहे आपला? मग मोठे मोठे ट्रेनर, मोठे मोठे पुस्तकं ते सुद्धा हेच सांगतात की आयुष्यामध्ये फोकस कुठं करा? जो अच्छा हो रहा है उस पे करा. त्याच्या पुढचा प्रश्न श्रीकृष्णाला अर्जुन पुन्हा विचारतो की शेवटी काय आठवतं? जेव्हा शेवटचा क्षण असतो, जेव्हा आता माहित असते की अभी अपना तिकीट कटने वाला है, तेव्हा काय आठवते बाबा असा प्रश्न जेव्हा विचारतो, तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपण विचार करतो शेवटी देव आठवेल का? पण खरं हे आहे की जे आपण रोज करतो तेच शेवटी आठवतं. अचानक तर आठवणार नाही तो. सो उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर का सतत काही गोष्टी, आता आपण आताही बघा, आताही कसं आहे आजच्या काळामध्ये बघा, जे काही आपण दिवसभर करतो त्याच गोष्टी आपल्याला रात्री आठवतात. मग काही लोक म्हणतात मला सर स्वप्न पडतात. अरे कुठून आले हे स्वप्न, कुठून आले हे विचार? क्योंकि आप दिन भर वही कुछ चीज देख रहे हो. जे कंझ्युम कराल तुम्ही, व्हॉट एव्हर यू आर कन्झ्युमिंग. आज तुम्ही संडेच्या क्लासमध्ये बसले, रविवारच्या क्लासमध्ये तुम्ही दररोज बसता, दर रविवारी बसता, काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकतात तर काहीतरी चांगल्या गोष्टी डोक्यात जातील. तुम्ही सांगताना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा जो कंज्यूम करोगे. और अगर आप आज न्यूज देखते बैठते हो, हर बार न्यूज अगर देखते हो आप, तर तेच फिरेल तुमच्या डोक्यामध्ये. तर शेवटी तेच आठवेल जे आयुष्यभर तुम्ही जगले आहात. नेहमी मी
कोविडचं उदाहरण देतो. जेव्हा कोविड झाला होता 2021 मध्ये, तो कुछ लोगों को घर में बैठ के भी कोविड हो गया है। क्यों? क्योंकि वो हमेशा वही देख रहे थे टीवी के ऊपर कि इतने लोगों को हुआ, उतने लोग मर गए, ऐसा हो गया, वैसा हो गया. आणि काही लोक बिंदास फिरत होते बाहेर, त्यांना काही झालं नाही, कारण की त्यांच्या डोक्यात ते विचार नव्हते. सो माइंड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. म्हणून मी पहिले ऍक्टिव्हिटी घेतली आज, की बघा, हात जोडून वाढला का बोट. जशी कमांड द्याल. हे कोणी सांगितलं? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की जैसे आप जिंदगी जियोगे वैसे ही आपका अंत होने वाला है. सो मोबाईल मध्ये सतत घालवलेला वेळ तर तेच आठवेल. पैसा, काम, है ना, प्रतिष्ठा, मान, संसार, वही दिखेगा फिर. है ना. बाबा रे, याला पाहून घेजो रे, हिला सांभाळून घेजो रे, तिला असं करजो रे. अरे वही जिंदगी भर वही किया, अभी भी वही कर रहा है मेरे भाई. आता 10 मिनिटात जाणार आहे, पण तरी त्याचं काय चालू असते? कोणी असू द्या, काय चालू असते? याला पाहून घेजो, ढमक्याला पाहून घेजो, ते करून घेजो, ते हे करायचं. अरे जीव चालला तरीही अजून काम संपलेले नाही. आणि जर का एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं असेल किंवा देवदेव केलं असेल, तर त्याला तेच आठवेल. म्हणून डेली प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रोज. मग डेली प्रॅक्टिस म्हणजे सगळं काही सोडून हे करा का? नाही. हेच काय, ह्यालाच म्हणतात बॅलन्स, 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 बॅलन्स. बॅलन्स हा शब्द फार महत्वाचा आहे. की जे काही आपण, ज्या काही संसारात आहोत, जे काही जगत आहोत, ते जगता जगता अध्यात्माकडे कसा आपण आपला वेळ देऊ, कसा आपण समाजाकडे वेळ देऊ, कसा आपण त्या चांगल्या गोष्टीसाठी वेळ देऊ, आणि नंतर त्या गोष्टी आपल्यासाठी कसं कुठं ना कुठं काय शेवटी काम करतील. सो सतत स्मरण करणे म्हणजे काय? भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. तो विचारतो की बाबा, ठीक आहे, तुम्ही म्हणता अध्यात्म देव, मग सतत स्मरण करत राहायचं का? सतत आठवत राहायचं का? तर त्याचा अर्थ काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात, मला आठवत राहा आणि आपलं काम करत राहा. असं नाही म्हणत ना मी की तुमचे काम सोडून मला आठवत राहा. असं कोणताच देव म्हणत नाही. ठीक है, कि आप अपने काम धंधे छोड़ के बैठे रहो एक जगह पे. ऐसा कोई भी नहीं बोलता. ये तो हमने बनाए हैं, कुछ लोगों ने बनाए हैं, इंसानों ने. इंसान, इंसान की फितरत बहुत अलग है. तर भगवान काय म्हणतात, की ते म्हणतात की मला आठवत राहा आणि तुमचं काम तुम्ही करत राहा. म्हणजे काम सोडायचं नाही, संसार सोडायचा नाही, पण मनात एक कनेक्शन ठेवायचं आहे, मनात एक भावना ठेवायची आहे, मनात एक विचार ठेवायचा आहे. कोणाचा? ईश्वराचा. उदाहरणार्थ आई काम करते, पण तिचं मन कुठं असते? तिच्या मुलात असते. स्वयंपाक करत असो, कपडे धुवत असो, तिचं लक्ष कुठं असते? की माझा मुलगा बरोबर आहे का, माझी मुलगी बरोबर आहे का, ते खेळत आहे का. आहे ना, आई आहे ना इथे भरपूर लोक, माहिती आहे तुम्हाला. त्यांचं लक्ष कुठं असते 24 तास? मुलामध्ये असते. तसंच काम करा, पण मनात देवाला ठेवा. दॅट्स ऑल, व्हेरी सिम्पल. जिन में कुछ लोक बैठते बोल विचारतात मला की मग बसूनच करावं लागेल का? चालता बोलता करू शकता तुम्ही ह्या गोष्टी. सत्संग जॉईन केला तुम्ही, 10 वाजता सत्संग असतो, 10ला 5 कमी असताना तुम्ही जॉईन केला. काय करणार आहे 5 मिनिटं? डोळे बंद करा, साधना करा, बस. सिंपल. सो दोन मार्ग आहे, एक आहे प्रकाश आणि एक आहे अंधार. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले दोन मार्ग, एक आहे प्रकाश, एक आहे अंधार. प्रकाशाचा मार्ग कसा आहे? जो ज्ञानाकडे नेतो, जो शांतीकडे नेतो, जो ईश्वराचा मार्ग आहे, ईश्वराशी जोडतो आपल्याला आणि मुक्तीशी जोडतो आपल्याला. मुक्तीच्या विषयावर कालच चर्चा झाली संध्याकाळी, है ना. जो मुक्तीशी जोडतो तो प्रकाशाचा मार्ग आहे. पण अंधाराचा मार्ग कुठं आहे? तो अज्ञानाकडे नेतो, तो इच्छा, आसक्ती या गोष्टीकडे नेतो, पुन्हा जन्म याच्याकडे नेतो. कि फिर से क्या होगा, और क्या मिलेगा, और क्या मिल सकता है, आसक्ती, इच्छा त्याच्याकडे राहतो. अंधाराचा मार्ग आहे. सोप्या भाषेमध्ये जो जागरूक जीवन जगणार आहे, जागरूक म्हणजे कॉन्शियस, जो व्यक्ती कॉन्शियस जीवन जगतो तो मुक्तीच्या मार्गाकडे जातो. आणि जो माणूस गोंधळलेलं आयुष्य, आपण म्हणतो ना की मुक्ती, मला त्या 84 योनीमध्ये नाही जायचं, मला ते 84,000 काय लाख योनीमध्ये नाही जायचं बाबा, मला मुक्ती पाहिजे. सो त्याच्यासाठी कसं आहे की तुम्हाला कॉन्शियस जीवन जगावं लागेल. गोंधळलेलं आयुष्य म्हणजे काय? तेच जे 10 मिनिटं आधी सांगितलं. तसं जर आपण अस्थिर आयुष्य जगू, तर पुन्हा पुन्हा आपल्याला ते त्याच्यामध्ये जावंच लागेल, असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत.
मग ते पुढे वेळेचं महत्व सांगतात, की सगळं काही बदलतं. दिवसाची रात्र होते, रात्रीचा दिवस होतो, जन्म येतो, मृत्यू येतो. पण एक गोष्ट जी आहे ती चेंज होत नाही कधीच, आणि ती आहे परम सत्य. परम सत्य म्हणजे काय आहे? आत्मा. म्हणून आपण बदलणाऱ्या गोष्टी, माणूस जो आहे तो बदलणाऱ्या गोष्टीमध्ये अडकतो, आणि तो कायमच जी गोष्ट आहे त्याला विसरतो. जी गोष्ट बदलत आहे त्याच्या आहारी माणूस जातो, किंवा त्याच्यामध्ये तो अडकतो, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. सो आजच्या जीवनामध्ये 2026 मध्ये पण हेच चालू आहे. राईट. हम किस चीज में अडक रहे हैं? ज्या गोष्टी नॉन परमनंट आहेत. व्हॉट इज द परमनंट थिंग? थिंक अबाउट इट. सोचू जरा, व्हॉट इज द परमनंट थिंग? परमनंट काय आहे? आपल्या आसपास असणारी आज एकही गोष्ट परमनंट आहे का? नो. आवर रिलेशन्स आर दोज परमनंट? नो. आपल्याकडे असलेला पैसा परमनंट आहे? नो. आपल्याकडे असलेली रिस्पेक्ट, पद, प्रतिष्ठा परमनंट आहे? नो. सोचू जरा उसके बारे में. मग याचा अर्थ हाही नाही की ते सगळं सोडून द्यायचं आहे, आणि याचा अर्थ हाही नाही की त्याच्यात गुंतायचं आहे. गुंतायचं नाही. गुंतूनही तुमचं काय पाहिजे? तुम्ही मोकळे पाहिजे. हेच या गीतेचा अर्थच हा आहे, की उस चीज में रह के भी उसमें नहीं रहना है. भगवान श्रीकृष्णाचं फार सुंदर काय होतं, त्यांचं स्वतःचं आयुष्यच फार सुंदर होतं. कसं? की गोपिकांना त्यांना त्यांच्याशी जवळ राहायचं, त्यांच्या मित्रांनाही वाटायचं की त्यांच्या जवळ राहायचं. सर्वांना वाटायचं की कृष्ण माझ्यासोबत असला पाहिजे, कृष्ण माझा सखा असला पाहिजे, कृष्ण माझा हे असला पाहिजे. पण कृष्ण कोणातच अडकला नाही, कधीच नाही. दॅट इज द थिंग, व्हॉट इज द गीता इज टीचिंग अस, अँड दॅट इज नॉट इझी. नॉट इझी. टाइम लगेगा, प्रॅक्टिस लागेल, खूप गोष्टी समजावं लागतील, खूप गोष्टींना सोडावं लागेल, है ना? सो ते आहे आसक्ती. जेव्हा आपण सोडू, त्याच्यात राहूनही त्याच्यात न राहणे, हे जेव्हा आपण शिकू, कदाचित तेव्हा आपल्याला गीता समजेल. ओके. याच्या पुढचा जो अध्याय आहे तो फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचा आहे. पण आज जे काही तुम्ही समजले, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण चर्चा केली, त्याच्यावर पुन्हा एकदा नजर मारतो, की जीवन आणि मृत्यू ह्या गोष्टींना समजणे म्हणजे कॉन्शियसनेसने जगणे. आपला आत्मा हा कायम आहे. आज जे काही आपण जगतोय, जे काही आपण त्याला एनर्जी ज्याला आपण म्हणतो, आत्मा ज्याला आपण म्हणतो, ते कायम आहे. आणि शेवटचा विचार काय येतो आणि तो कसा यायला पाहिजे, याचं प्रिपरेशन आपल्याला आजपासून करावं लागेल. असं नाही की उद्या परीक्षा आहे तर मी आज आज वाचतो पुस्तक, तो व्यक्ती पास नाही होणार. जो वर्षभर अभ्यास करतो तो पास होणार. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? प्रिपेअर. सोप्या भाषेमध्ये जर का मी सांगेल, थोडं ऐकायला कठीण वाटेल, बट बी प्रिपेयर फॉर युअर डेथ. अपने आखिरी समय के लिए आज से ही प्रिपरेशन हमें शुरू करना है. आणि ते प्रिपरेशन करणं सोपं नाही आहे. पण जर माणसाने विचार केला तर ते करू शकतो तो. काही कठीणही नाही आहे त्याच्यामध्ये फार काही. फार सिंपल आहे, की ज्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण करतो, ती फक्त आपली सतसत विवेक बुद्धी काय म्हणते, ते योग्य आहे की नाही, एवढं जर का व्यक्तीला समजलं, तर तो ते प्रिपरेशन करू शकतो. प्रत्येक व्यक्ती ते प्रिपरेशन करू शकतो. जो मैं कर रहा हूं, क्या वो सही है? जर ते योग्य असेल, तर मग काय हरकत नाही करायला. आणि जर का तुमचं मन कुठेतरी म्हणते की यार इट इज नॉट राईट, सो मत करू. कारण तुम्ही तुमचे प्रिपरेशन खराब करत आहात मग. ओके. सो रोजचं जे आपलं जीवन आहे, ते जीवन आपला शेवट जो आहे ते ठरवते, आणि शेवटचा विचार काय येणार आहे ते ठरवते. देवाचं सतत स्मरण ठेवा. देवाचं सतत स्मरण म्हणजे काय, की ज्या कुठल्या भगवंताला, ज्या कुठल्या शक्तीला, ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता, उसे हमेशा याद करो, उसे हमेशा ग्रैटिट्यूड करो, उसे हमेशा थैंक यू बोलो. बिकॉज वॉट एवर लाइफ वी आर लिविंग, इट इज नॉट बिकॉज ऑफ ओनली यू और ओनली मी. हे आयुष्य जे काही आपण जगतो याच्या मागे बऱ्याच लोकांचा वाटा आहे. बरेच लोक कुठून ना कुठून, कशा ना कशा प्रकारे आपल्याला हेल्प करतात, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. सो उस हर चीज के प्रति क्या रहो, थँक यू म्हणा, ग्रॅटिट्यूड ठेवा, ग्रेटफुल राहा. दॅट इज द लाईफ. आणि जागरूक जीवन जगा, म्हणजे कॉन्शियस आयुष्य जगा. जो भी आप जी रहे हो उसके प्रति कॉन्शियस रहो.
लक्षात घ्या एक गोष्ट, शेवटचा पॉईंट सांगतो, फार महत्वाचा आहे. जो भी है हमारे आसपास, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इट इज टेम्पररी. इट इज टेम्पररी, नथिंग इज परमानेंट. ना आपके बच्चे, ना आपके पार्टनर, ना आपका बिजनेस, ना आपका पैसा, नथिंग इज परमानेंट. सो बी कॉन्शियस, इसमें दुखी होने की कोई बात नहीं है. अरे हे तर जाणार आहे उद्या, अरे काय करू मी, अरे बापरे आताच दुखी. काही गरज नाही दुखी व्हायची, वो तो विधी का विधान है. ठीक आहे, ऍक्सेप्ट करो. त्रास होणार, ऍक्सेप्ट करायला ऑफकोर्स त्रास होणार. सोपं नसतं एवढं, त्रास तर होणारच आहे. पण वेन यू लर्न टू ऍक्सेप्ट इट, तेव्हाच आपण म्हणू की यू आर लिव्हिंग अ कॉन्शियस लाईफ. साधं आपल्या घरात एखादं पेट असलं, एखादं कुत्रं मांजर आपण वागवलेलं असलं घरामध्ये, ते जर का कुठं निघून गेलं किंवा ते जर का गेलं परमनंट, तर त्याचंही दुःख होते माणसाला. का बरं होते? इमोशनल आहे ना माणूस. बट उसका भी एक टाइम है. हर एक चीज का एक टाइम है. साधा आपल्याकडे जॉब करणारा एखादा एम्प्लॉई असला, तो जर का आपल्याला सोडून गेला तर आपल्याला दुःख वाटते की अरे एवढा चांगला होता, गेला. विधी का विधान है, नो बडी कॅन चेंज इट. और ये होने वाला है, ठरलेला आहे या गोष्टी. नो, नथिंग इज परमानेंट, एवरीथिंग इज टेम्पररी. सो उस हिसाब से अगर जीना शुरू करें हम, सो लाइफ विल बी व्हेरी व्हेरी इझी. याला म्हणतात, मी याला माझ्या भाषेत मी याला म्हणतो, ऍक्सेप्टन्स मोड मध्ये राहा. वॉट एव्हर सिच्युएशन इज कमिंग इन फ्रंट ऑफ यू, ऍक्सेप्ट करो उसको. रेकीच्या दुसऱ्या सेशन मध्ये, म्हणजे जेव्हा लेवल 2 आपण शिकतो तेव्हाच सांगतो मी, दुसऱ्या सेशन मध्ये सांगतो मी की ऍक्सेप्ट. तेव्हा ही गोष्ट कदाचित समजत नसेल, पण आता ही गोष्ट समजत असेल की ऍक्सेप्टन्स किती मोठा आहे. ऍक्सेप्ट करणं, अँड दॅट इज नॉट इझी, बट इट इज पॉसिबल. नॉट इजी बट पॉसिबल. थोड़ी सी अगर हम चीजों को करें, साधना करें, जो गोष्टी करू आपण व्यवस्थित, तर ते पॉसिबल आहे. सो सिंपल भाषेमध्ये, मरणाच्या वेळी काय आठवेल ते आज तुम्ही काय जगता यावर ठरवलं जाईल. म्हणून आजपासून ठरवा कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे. पेन पेपर घ्या, लिहा की मेरा क्या एक्सपेक्टेशन है मेरी जिंदगी से, मी माझं आयुष्य कसं जगू इच्छितो, आणि मला काय सोडायचं आहे, इथं काय द्यायचं आहे, हे सर्व ठरवा. हे त्यालाच म्हणतो आपण पर्पज ऑफ लाईफ. आजच्या 2026 मध्ये आपण काय म्हणतो त्याला? पर्पज ऑफ लाईफ. आयुष्याचा पर्पज काय आहे ना. ठीक आहे. सो हा होता आजचा अध्याय, जो 8वा अध्याय होता. पुढचा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे राजविद्या, राजगृह, योग. सो त्याच्यावर आपण, आणि हा पॉवरफुल अध्याय आहे, स्पेशली जे स्टुडंट्स आहेत किंवा तुमच्या सर्वांसाठी, त्याच्यावर आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. आय होप आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल. आज थोडा एक 5 मिनिटाचा आपण डिस्कशन घेऊ की हाऊ यू आर फिलिंग. किती लोक रेग्युलरली, किती लोकांनी पूर्ण 8 अध्याय 9 अध्याय अटेंड केले? हाऊ मेनी पीपल हॅव अटेंडेड ऑल द अध्यायस? हात वर करा जरा. गुड. ओके, सो त्यांना विचारू आपण की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स बाय अटेंडिंग दिस सेशन्स. महादेव सर, निलिमाला सर, विचारू आपण. जेव्हापासून आपला सत्संग चालू झाला आहे ना, तेव्हापासून मी डेली अटेंड करतो. हम्म. मी माझ्यामध्ये भरपूर म्हणजे बदल झालेला मी स्वतःलाच बघतो. ओके. जसं तुम्ही ज्या पद्धतीने गाईड करता ना, त्या पद्धतीने माझं आयुष्य त्यात बघतो की ह्या हम्म. पद्धतीने आपल्याला जगलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला चाललं पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला वागलं पाहिजे. लोकांना पण रिस्पेक्ट दिला पाहिजे, घरातल्यांना पण रिस्पेक्ट दिला पाहिजे. बाहेर ज्या हम्म. पद्धतीने जसं वागणं तसं आपलं वातावरण तसं तयार होतं. येस. त्या गोष्टी मला पूर्ण कळाल्या. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तुमचा आभारी आहे. थँक्यू सो मच. 100% पॉसिबल आहे का हो? जसं आपण पाहतो, आपण जसं करतो, असं 100% पॉसिबल आहे का? तर त्याचं उत्तर कदाचित मी म्हणेल नाही. पण 100%च्या आसपास पॉसिबल आहे, 90% पॉसिबल आहे, 85% पॉसिबल आहे. नाही होणार 100%, काय हरकत नाही. पण का करायचं 100% करायचं? काय हे जिद्द काय आहे आपली? जेवढं पर्सेंट आपण करू शकतो तेवढं जरी आपण केलं तरी मला वाटते भरपूर आहे. राईट. आज से आज आजच्या पेक्षा जर आपला उद्या बेटर असेल तरीही आपण जिंकलो. असं जर आपण रोज थोडं थोडं बेटर करत गेलो तर एका वर्षात, तुम्हाला सांगतो, विदिन 1 इयर लाईफ विल बी व्हेरी व्हेरी डिफरंट. आयुष्य आजचं जे आहे आणि 1 वर्ष नंतरचं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला असेल. राईट.
सो रोज थोड़ा थोड़ा भी हमने अगर कोशिश किया तो बहुत है. नीलिमा, नीलम, कुठं आहे नीलम? हा नीलम, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? 8 अध्याय तुम्ही आतापर्यंत केले त्याचा. कोणी केले सगळे अध्याय अजून? येस नीलम. हॅलो. येस. सर ट्रेनमध्ये ऍक्च्युली. हम्म. सर खूप छान होते 8ही अध्याय. आपण जसं बोलतो की गीता पुन्हा जे बोलतो ना की वाचलेली आहे, म्हणजे मी एकदा वाचलेली आहे. पण ती हम्म. नव्याने आपण शिकलो की त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताच्या आपल्या ह्या थोडक्यात कलियुगातील म्हणजे आत्ताच्या परिस्थितीशी ज्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय, तर ते खरंच खूप आपल्या दैनंदिन जे आपल्या आहेत, आपण जे दैनंदिन जीवनात जगतो तिथे आपण कसं वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण स्वतःला बदलू शकतो. ह्या गोष्टी यातनं शिकायला मिळाल्या. खूप साऱ्या हम्म. गोष्टी आहेत सर, की ज्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो आणि त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी आपण स्वतःला, आपल्या घराला सुधरवू शकतो. या गोष्टी तरी शिकायला मिळाल्या. की हम्म. छोट्या छोट्या गोष्टींमधनं खूप अगदी मायनर असतात, की त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की त्याचा परिणाम काय होऊ शकतो आपल्या घरात, समाजात. पण त्यात जर आपण स्वतःपासून सुरुवात केली बदलायला, तर हळूहळू आपलं अनुकरण आपली मुलं करतात, घरातले व्यक्ती करतात आणि हळूहळू ह्या गोष्टी सुधारत जातात. मुळात आपले घरातले एक्झॅक्टली. सुधारले की सगळ्या गोष्टी शक्य होतात. हम्म. कारण समाजापेक्षा आपण जास्त वेळ आपल्या घरातल्या लोकांसोबत राहतो. तर आपण आपल्या अनुकरणातून त्यांना पण सुधरवू शकतो, न बोलता, न कुठला आर्ग्युमेंट करता. तर ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या सर मला तरी. व्हेरी थँक्यू नाईस. सर. थँक्यू, सो थँक्यू. मच सर. कोणीतरी फार सुंदर एक वाक्य म्हटलेलं आहे की अगर दुनिया बदलना चाहते हो तो उसकी शुरुआत किधर से करो? खुद से करो. जो लोग चाहते हैं कि मैं दुनिया बदलूं, तो उनको सबसे पहले शुरुआत कहाँ से करनी पड़ेगी? खुद से करनी पड़ेगी. ओके. सो म्हणून ज्या गोष्टी आपण शिकतोय, ज्या गोष्टी आपण समजतोय, जो काही संधी आपल्याला मिळत आहे, अर्धा तास, पाऊण तास, जास्त नाही, पण जे काही 30-40 मिनिटं आपण शिकतो, त्यातून आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी काय ऍटलिस्ट आपण करू शकतो, त्यानंतर बाकीच्या गोष्टी. ठीक आहे. ओके. अजून कोण आहे? अजून कोणाला शेअर करायचं? एक लास्ट पर्सन, एनी वन, ज्यांनी संपूर्ण आतापर्यंतचे सगळे केलेले आहेत. एनीबडी? ओके, काय हरकत नाही. सो सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता हे सेशन असतात. कधी हे सेशन लाईव्ह असतात, कधी हे सेशन रेकॉर्डेड असतात. कारण की ज्या दिवशी मी अवेलेबल नसलो त्याचं सेशन मी आधी रेकॉर्ड करून ठेवतो आणि ते तुम्ही अटेंड करू शकता. पण प्रत्येक रविवारी न चुकता तुम्हाला 18 अध्याय हे गीतेचे होणार आहेत. सो आता 8 झालेले आहेत, 10 अध्याय अजून बाकी आहेत. सो डोंट मिस इट. कारण जसं जसं आपण पुढे जाऊ, मी एक शब्द बोललो होतो गीता सुरू करण्याच्या आधी, की हे गीता फक्त माझ्याच नाही, तुमच्याच नाही, फक्त माझ्याही आयुष्यामध्ये हे बदल घडवणार आहे. सो जे लोक याला ऐकणारे आहेत आणि जो व्यक्ती हे सांगणार आहे, त्या दोघांच्याही आयुष्यामध्ये खूप सारा बदल घडणार आहे. कारण त्या ग्रंथातच तेवढी पॉवर आहे. ओके. सो अपने आप इसको आप सुन भी लेंगे तो भी आपका जीवन में बहुत बड़ा परिवर्तन आ जाएगा. सुन भी लेंगे तो, म्हणजे ते समजू द्या की नका समजू दे तुम्हाला, पण तुम्ही ऐकलं तरीही तुम्हाला ते परिवर्तन जाणवणार आहे. अनिता मॅडमला ऐकू आपण. येस. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गेले मी 3 ते 4 वर्ष कंटिन्युअस म्हणजे एक श्लोक फक्त वाचून त्याचं परपट वाचते. पण एक गोष्ट आता लक्षात आली आहे की जोपर्यंत आपण त्याचं सगळं पूर्ण तात्पर्य वाचत नाही तोपर्यंत ते डीप मध्ये जात नाही. मग तसं माझं 2 वेळा वाचून झाले, पण मी स्वतःला एक सवय म्हणून ती रोज एकच श्लोक वाचते आणि त्याचं ते तात्पर्य तेवढं वाचत असते. पण तुम्ही जे आता एकच अध्याय, एक क्लास मिस झालाय माझा, तर पण तुम्ही आता ज्या पद्धतीत तुम्ही प्रत्येक अध्याय समजवून सांगताय ना, ते इझी जाते जास्त. म्हणजे समजायला खूपच, म्हणजे अगदी अगदी सोप्यातले सोपे शब्द करून तुम्ही ते समजवली, ह्याच्यासाठी खूप आनंद आहे. इतक्यांदा थँक्यू. वाचून ज्या गोष्टी लक्षात नाही आल्या त्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागलाय आता. सो थँक्यू सो मच फॉर दॅट सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि हे पण एक ईश्वराची कॉलिंग आहे. ओके. मी बोललो होतो पहिल्या अध्याय जेव्हा आपण सुरू केला, की मला नाही माहित की मी का सुरू केलं, वाय. त्याचा आन्सर माझ्याकडे नव्हतं. एक दिवस रात्री मला असा थॉट आला की आता सत्संगच्या, कारण प्रत्येक रविवारी हे सेशन असतात जवळजवळ
52 सेशन होतात पूर्ण वर्षभरात. सत्संगचे 52 सेशन होतात प्रत्येक रविवारचे. सो मला प्रश्न पडला की आता पुढच्या सेशन मध्ये मी काय शिकवू, कारण प्रत्येक रविवारी मला काहीतरी नवीन द्यायचं आहे, काहीतरी नवीन शिकवायचं आहे. आणि अचानक एक मेसेज आला, ही गीता माझ्या टेबलवर ठेवलेली असते. ओके. सो आता आजचा अध्याय जो होता ते ऑलरेडी याच्यामध्ये हे आहे. ओके. सो हे माझ्या समोर ठेवलेली होती आणि मला अचानक हे दिसलं आणि माझ्या मनात आलं की अरे आपण हे सांगू शकतो, याच्यामध्ये 18 अध्याय आहेत, म्हणजे 18 रविवारचं कॉन्टेंट याच्यामध्ये आहे ऑलरेडी. अँड वी स्टार्टेड विथ दिस, की आम्ही त्या दिवशी रात्री 11-12 वाजता काहीतरी मेसेज टाकला कि उद्यापासून आपण गीताचे अध्याय घेणार आहे. एंड दैट स्टार्टेड. सो वो कहाँ से आया? युनिवर्स से आया. बरोबर आहे, ऑटोमॅटिक आला तो. तो काही विचार नाही केला त्याच्यासाठी आपण. सो ह्या गोष्टी सुद्धा एनर्जी किंवा आपण ज्याला म्हणतो मेसेज किंवा आपण ज्याला म्हणतो संदेश, हे सुद्धा युनिवर्स आपल्याला वेळोवेळी देत असते. फक्त आपण ते पकडू शकलो पाहिजे. आणि ते पकडू पण कोण शकते माहिती आहे का? जो व्यक्ती त्या अवेअरनेस मध्ये आहे. नाही तर गीता तर प्रत्येकाच्या घरी आहे की नाही? कितीतरी लोक आहे की त्याचं पठण पण करतात ते रेग्युलर बेसिसवर. बट मैं वही बोल रहा हूं की पढ़ना इज अ डिफरंट थिंग, समजना इज अ डिफरंट थिंग. तुम्ही अभ्यास करून पाठांतर करून 90% मिळवले, 95% मिळवले, खूप चांगली गोष्ट आहे, वेल डन. सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला 95%. बट समजे क्या, त्याला आयुष्यात अप्लाय किती करणार आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही 45% मिळवलं तरी चालते, काय हरकत नाही. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर का 100% होत असेल आयुष्यात, तर फायदा आहे. और आसपास अगर आप देखेंगे, तुमच्या आसपास जर का तुम्ही बघाल, तर तुम्हाला 90-95% लोक असे दिसतील की ते काय आहेत, पाठांतर आहेत. ते पता है, याद है, 3 इडियट्स मूवी जो आला होता 2009 मध्ये, त्याच्यात तेच सांगितलं ना की घोकमपट्टी करणे नो मिनिंग. मी उदाहरण देतो नेहमी एक पोपटाचं, की शिकारी आएगा दाना डालेगा, है ना, दाने को चुभना नहीं और जाल में फसना नहीं. गुरुमंत्र तर दिला होता, पण तरी ते पोपट अडकले. का बरं? इम्प्लिमेंटेशन इज झिरो. सो ह्या अध्यायामधून, या 18 सेशन्स मधून प्रयत्न हा आहे की तुम्ही इम्प्लिमेंट करा गोष्टींना, समजा, तुमच्या तुमच्या पद्धतीने समजा. असंही नाही म्हणत मी की मी जे मी तर फक्त एक गाइडेंस, एक गाइडलाइन देतोय तुम्हाला. बाकी आप उसको अच्छी तरीके से समजो आणि तुमच्या सतसत विवेक बुद्धीने त्याला समजून घ्या आणि ते तुमच्या 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 आयुष्यामध्ये तुम्ही लागू करा, इम्प्लिमेंट करा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. लव्ह यू ऑल, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी याच ठिकाणी याच वेळी. थँक्यू सो मच.